मी प्रकाश महाजन, महाजन अँड महाजन यूट्यूब चॅनलसाठी काल मी आपल्या समोर येऊ शकलो नाही, थोडी प्रकृती ठीक नव्हती. आज मी आपल्या समोर येत आहे. काल दिल्लीमध्ये नीटच्या प्रश्नावर कॉक्रोच जनता पार्टीनं एक अभूतपूर्व असा मोर्चा संसदेवर नेला. खरं म्हणजे हा मोर्चा कॉक्रोच जनता पार्टीच्या हातून ज्यांनी काढून घेतला आम आदमी आणि खासदार चंद्रशेखर रावण यांनी. कारण खरं म्हणजे या सगळ्या गोंधळामध्ये शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा होणं अत्यंत आवश्यक होतं. सरकारने हा इगो करायला न पाहिजे होता. सरकारने अहंकार सोडून धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घ्यायला हवा होता. खरं म्हणजे तो UGCच्या बाबतीतच घ्यायला पाहिजे होता, पण तो घेतला नाही. एका छोट्याच्या चुकीमुळे, खरं म्हणजे त्यावेळेसच्या शिक्षण मंत्री स्मृती इराणीची काही चूक नव्हती, पण त्यांचा खातं बदलण्यात आलं. किमान सरकारने ते तर करायला पाहिजे होतं. पण कालच्या मोर्चाच्या अगोदर एक घटना अशी घडली की कॉक्रोच जनता पार्टीतर्फे सरकारशी संपर्क साधण्यात आला असं सरकारतर्फे सांगण्यात येतं, आणि सरकारने सुद्धा त्यांना प्रतिसाद दिला. आणि या देशाचे आरोग्यमंत्री JP नड्डा आणि कॉक्रोच जनता पार्टीचे 2 प्रतिनिधी, त्यात दास एकाचं नाव आणि दुसऱ्याचं नाव राका, यांची प्रदीर्घ भेट झाली. आणि त्याच पार्श्वभूमीवर देशाचे गृहमंत्री अमित शाह आणि शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांची सुद्धा जवळपास 3 तास भेट झाली. त्या भेटीतून काय निघालं हे अद्याप बाहेर आलं नाही. पण चला, एक चांगली तर सुरुवात झाली की कॉक्रोच जनता पार्टी आणि सरकार यांच्यामध्ये काहीतरी बोलणी सुरू झाली. हा एक त्याच्यातून एक आशेचा किरण आपल्या सगळ्यासमोर आला आहे. पण कालच्या आंदोलनाला तुम्ही पाहिलं असेल की या आंदोलनात अभिजित दीपके किती वेळ रस्त्यावर होते. काही क्षण रस्त्यावर होते, नंतर ते अटक झाले. आणि ते कुठं गेले, ते खरंच अटक झाले का माहीत नाही. दुसरे एक विजय ते दहिया नावाचे, त्यांचे एक स्टेजवर ठुमके लावणारे, हिंदू देवी देवतांविषयी अभद्र बोलणारे, प्रेमानंद महाराजावर टीका करणारे, एका मेट्रो स्टेशनवर एकटे दिसले. ते कॅमेऱ्यात सुद्धा कैद झाले. त्याला एकाने प्रश्न विचारला की तिकडं लोक, विद्यार्थी, तरुण रस्त्यावर उतरलेत आणि तुम्ही एकटे तिकडं काय करतात, ते बोलू शकले नाहीत. हे दृश्य समाज प्रसार माध्यमावर बऱ्याच ठिकाणी आलेलं आहे. जंतर मंतर पे प्रोटेस्ट पे बुला के ये भाई आप गए प्रोटेस्ट में है, आपने सबको बुलाया, आप गए क्यों? ये तो गलत बात है यार. आप बताओ. चलो आप मुझे, लोगों को उधर जंतर मंतर बुला रहे हो, आप इधर अकेले हमारे लिए आवाज खड़े कर रहे हो, आप क्यों नहीं गए? ये तो गलत बात आप है. सिंपल ये बताइए, ये तो गलत बात है. आप मुझे बताइए सिंपल, आप क्यों नहीं गए? मैं जंतर मंतर पे भी आया, क्यों नहीं गए आप यहाँ क्यों घूम रहे हैं? मुझे ये तो बताइए. वहाँ सब लाके खा रहे हैं और आप यहाँ घूम रहे हो हैं? ये कौन सा तो सही क्यों नहीं गए? ये कौन सा सपोर्ट कर रहे हो आप हैं? बाबा को गाली दे रहे हो हैं? मैं तो घर जा रहा था, विजेता भाई भी घर जा रहे हैं. म्हणजे नेमकं कॉक्रोच जनता पार्टीचं कोणत्या मोर्चात होतं, त्या मोर्चात कोण होते? तर या देशामध्ये गेल्या 10-12 वर्षापासून कुठलंही सरकारच्या विरुद्ध आंदोलन होतं त्यावेळेस ठराविक चेहरेच तिथं असतात. मग आंदोलन ते शेतकऱ्यांचं असू द्या, ते आंदोलन विद्यार्थ्यांचं असू द्या, किंवा कुणाचंही असू द्या. ते कोण कोण होते? मनीष सिसोदिया, हे आपचे नेते, दिल्लीचे मंत्री राहिलेत. म्हणजे एका दारूच्या बाटलीवर दुसरी दारूची बाटली फ्री मानणारी हेच. संजय सिंग, अत्यंत खासदाराला न शोभणारी भाषा बोलणारे. योगेंद्र यादव, त्याच्यानंतर प्रशांत भूषण, प्रकाश राज, अतुल कुलकर्णी, शबाना आझमी, या सगळ्यांनी कितीतरी नावं अशी आहेत की यांना लग्न कुणाचं माहित नाही, वरातीत नाचायचं एवढंच यांना माहिती आहे. आणि तेही सरकारच्या विरुद्ध असेल तर यांचा उत्साह तर अगदी पाहण्यासारखा असतो. आणि मग चंद्रशेखर रावणसारखे माथी भडकवणारे जर नेते तिथं असतील, त्या मोर्चाचं काय झालं? कित्येक दृश्यामध्ये पोलिसांना ज्या पद्धतीनं मारहाण झाली आहे,
मला सांगा त्यानंतर पोलिसांनी काय करायला पाहिजे होतं? आंदोलकाच्या हातात गुलाबाची फुलं द्यायला पाहिजे होती. आंदोलनाची वेळ संपून गेल्यावर सुद्धा आंदोलक संसद भवनाच्या परिसरात विखुरलेले होते. जे लोक एका हातात संविधानाची प्रत घेऊन म्हणत होते की संविधान बचाव, संविधान बचाव, तेच आंदोलक संसद उखाड दो, संसद उखाड दो या घोषणा देत होते. महिलांना पुढे केलं. अहो, कित्येक तरुणी तर आपल्या लहान मुलाला पोटाशी बांधून त्या आंदोलनात आल्या होत्या. कित्येक ठिकाणी तर लहान मुलाला आंदोलनाला बसवलं होतं. क्यों है यहाँ पर जंतर मंतर दिल्ली में? ये अपने ट्विन बेबीज को लेकर के आए हैं, उनके फ्यूचर को सिक्योर करने के लिए। मला सांगा, काही माथेपुरू समाजकंटकांनी जर काही त्यांच्या हातून काही जर घडलं असतं तर किती मोठा गोंधळ झाला असता. याचा दोष तर सरकारवर आला असता. आणि हाच उद्देश होता. हे आंदोलन अक्षरशः कॉक्रोच जनता पार्टीच्या हातातून काढून घेण्यात आलं. कारण कॉक्रोच जनता पार्टीचा कोणताही नेता तिथे दिसला नाहीये. तुम्ही पहा, छत्रपती संभाजीनगरमध्ये जे आंदोलन झालं त्या आंदोलनात काय घोषणा होत्या? रामास्वामी पेरियारचा फोटो या आंदोलनात, त्याचा काही नीटच्या प्रश्नाशी संबंध आहे? या रामास्वामी पेरियारचं उभं आयुष्य या देशाच्या या संविधानाच्या विरोधात गेलं, त्याचे फोटो झळकवण्यात आले. त्याचा नीटच्या प्रश्नाचा कुठून संबंध आला? मुंबईमध्ये जे आंदोलन झालं, खुद्द औरंगजेबाचे छायाचित्र दाखवण्यात आलं. आता औरंगजेबाचा नीटचा काय संबंध आहे? मुंबईच्या आंदोलनामध्ये कित्येक महिला आपल्या लहान मुलाला हाताला धरून घेऊन आल्या. पोलीस त्यांना समजून सांगतात की लहान मुलाला घेऊन तिकडे जाऊ नका. उलट त्यांच्याशी त्या महिला अरेरावी पद्धतीनं बोलतात. मला सांगा, हे आंदोलन खरंच नीटच्या प्रश्नावर होतं? त्याच्यातून एक लक्षात येतं, नीटच्या प्रश्नाविषयी कुणाला काही घेणं देणं नव्हतं. नीटच्या प्रश्नावर सरकारविषयी जो तरुणामध्ये असंतोष होता, त्या असंतोषावर आपली राजकीय पोळी भाजण्याचं काम या लोकांनी केलंय. म्हणून मी म्हणलं ना, आंदोलन कुणाचं का असेना, त्या आंदोलनात पुढे येणाऱ्या योगेंद्र यादवापासून सगळे चेहरे तुम्ही पहा. म्हणजे या प्रशांत भूषणनं याकूब मेननसाठी सर्वोच्च न्यायालयाला रात्री 3 वाजता जाऊन उठवलं. अफजल गुरुला फाशी दिली हे चूक म्हणणारे लोक सुद्धा आहेत. या आंदोलनामध्ये काश्मीर भारताचा भाग नाही असं म्हणणाऱ्या अरुंधती राय सुद्धा तिथं होत्या. मला सांगा, या सगळ्यांचा त्या नीटच्या प्रश्नाशी काही संबंध नाही. यांना एक संधी साधून आली आणि या संधीचा त्यांनी फायदा घेतला. नीटच्या प्रश्नावरून हे आंदोलन सरकार हटाव, संसद उखाडो यावर नेलं. यावरून मला असं वाटतं की या लोकांना फक्त सरकार विरुद्ध बोलायचंय. आंदोलनाशी त्यांचं काही घेणं देणं नव्हतं. आंदोलन कोण पक्ष करतो माहीत नाही, पण या आंदोलनाच्या निमित्तानं देशात कसा गोंधळ घालता येईल एवढ्याच उद्देश असलेल्या व्यक्तीच त्या मोर्चात होत्या. त्याच व्यक्तीनं हे आंदोलन आपल्या हातात घेतलं, एवढं मात्र इथं नमूद करावं. धन्यवाद.